श्रीमद् भगवद्गीता भाग 37 हा 18व्या अध्यायाच्या श्लोकांचा अर्थ आहे। मागील भागात आपण 18व्या अध्यायाच्या महात्म्याची कथा वर्णन ऐकले। आता ऐकूया श्रीमद् भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाच्या श्लोकांचा अर्थाला। श्रीमद् भगवद्गीता अध्याय 18 श्लोकार्थ। अर्जुन म्हणाला, हे महाबाहो श्रीकृष्णा, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यासी आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणू इच्छितो। श्री भगवान म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्मांच्या म्हणजेच स्त्री, पुत्र, धन इत्यादी प्रिय वस्तूंची प्राप्ती होण्याकरता तसेच रोग, संकट इत्यादींचे निवारण होण्याकरता जी यज्ञ, दान, तप आणि उपासना वगैरे कर्म केली जातात ती कर्म म्हणजे काम्य कर्म। भगवान म्हणाले की कित्येक पंडित काम्य कर्मांच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्मांच्या फळांच्या त्यागाला त्याग म्हणतात। कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत, म्हणून ती कर्मे टाकणे योग्य होय, आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तप रूप कर्म टाकणं योग्य नाही, म्हणजे यज्ञ, दान आणि तप ही कर्म करणं आवश्यक आहे। हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक। कारण त्याग सात्विक, राजस आणि तामस या भेदांमुळे 3 प्रकारचा सांगितला आहे। यज्ञ, दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही, उलट ते अवश्य केले पाहिजे। कारण यज्ञ, दान आणि तप ही 3ही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत। बुद्धिमान तोच मनुष्य बुद्धिमान आहे की जो फलाचा आसक्तीचा त्याग करून केवळ भगवत अर्थ म्हणजे ईश्वरासाठी कर्म करत असतो। तर ही 3ही कर्मे यज्ञ, दान आणि तप ही बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत। म्हणून हे पार्था अर्जुना, ही यज्ञ, दान आणि तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फळांचा त्याग करून म्हणजे परिणामांची इच्छा न करता अवश्य केली पाहिजेत। हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे। निषिद्ध आणि काम्य कर्मांचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे, परंतु नियत कर्माचा स्वरूपतः त्याग योग्य नाही, म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे। जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्म सोडून देईल तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही। हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले जाते तोच सात्विक त्याग मानला गेला आहे। जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही तो शुद्ध सत्वगुणी पुरुष, संशयरहित, ज्ञानी आणि खरा त्यागी आहे। कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही, म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते। कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट आणि मिश्र असे 3 प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते, परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्मांचे फळ कधीही मिळत नाही। हे महाबाहो अर्जुना, सर्व कर्मांच्या सिद्धींची ही 5 कारणे कर्मांचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या शास्त्र सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहे। ती तू माझ्याकडून नीट समजून घे। कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान म्हणजे ज्याच्या आश्रयाने कर्मे केली जातात ते, आणि कर्ता आणि निरनिराळ्या प्रकारची करणे म्हणजे ज्या ज्या इंद्रियांच्या आणि साधनांच्या द्वारा कर्म केली जातात ते आहे करण। अशी निरनिराळी प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया, आणि तसेच 5वे कारण दैव आहे। दैव म्हणजे पूर्वी केलेल्या शुभाशुभ कर्मांच्या संस्कारांचे नाव। मनुष्य मन, वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध जे कोणतेही कर्म करतो त्याची ही 5ही कारणे असतात। परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो तो मलिन बुद्धीचा, अशुद्ध बुद्धीचा, अज्ञानी,
खरे काय ते जाणत नाही. अशुद्ध बुद्धीचा म्हणजे सत्संग आणि शास्त्राच्या अभ्यासाने तसेच भगवंतासाठी कर्म आणि उपासना करण्यामुळे बुद्धी शुद्ध होते. म्हणून जो वरील साधनांनी रहित आहे, जो असं करत नाही, त्याची बुद्धी अशुद्ध आहे असं समजावं. ज्या माणसाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, म्हणजे माझ्यामुळे हे सगळं होतंय किंवा मी करतोय असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता, करण, क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञान म्हणजे ज्याच्याद्वारा जाणले जाते ते, आणि ज्ञेय म्हणजे जी वस्तू जाणली जाते ती वस्तू, आणि कर्ता म्हणजे कर्म करणारा, करण म्हणजे ज्या साधनांनी ते कर्म केले जाते ते करण, आणि क्रिया म्हणजे करणे, म्हणजे प्रत्यक्ष क्रिया करणे. हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत. गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने 3 प्रकारचेच सांगितले आहेत. तेही तू माझ्याकडून नीट ऐक. ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मभाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो, ते ज्ञान तू सात्विक आहे असे जाण. परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारांचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस ज्ञान आहे असे समज. परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य, तात्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असे असते, ते ज्ञान तामस ज्ञान म्हटले गेले आहे. जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने प्रेम द्वेष सोडून केलेले असते, ते कर्म सात्विक कर्म म्हटले असते. परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते, ते कर्म राजस कर्म म्हटले गेले आहे. जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते, ते कर्म तामस कर्म होते. जो करता आसक्ती न बाळगणारा, मी माझे असे न म्हणणारा, धैर्य आणि उत्साहाने युक्त, कार्य सिद्ध होवो अथवा न होवो त्याविषयी हर्ष, शोक आदी विकारांनी रहित असलेला असतो, तो सात्विक कर्ता म्हटला जातो. जो करता आसक्ती असलेला, कर्मांच्या फळांची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष शोकयुक्त असतो, तो राजस कर्ता म्हटला जातो. जो कर्ता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची जीवन वृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो, म्हणजे जो थोड्या वेळात होण्यासारखे कामही नंतर करू म्हणून दीर्घकाळापर्यंत पूर्ण करत नाही, असा दीर्घसूत्री असतो, काम टाळणारा असतो, तो तामस कर्ता म्हटला जातो. हे धनंजया, आता बुद्धीचे, धृतीचेही गुणांनुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत, ते तू पुढे ऐक. इति शुभम 29 श्लोक यांचे अर्थ आपण पाहिले. हा 37वा भाग होता. यापुढील याचाच दुसरा भाग, उर्वरित श्लोकांचा अर्थ आपण याच्या पुढच्या भागात जाणून घेऊया. 18व्या अध्यायाचा उर्वरित भाग पुढील भागात पाहूया. हरि ओम. धन्यवाद.